कालच्या माझ्या व्लॉगला इतका उदंड प्रतिसाद भेटला त्यासाठी खरंच खूप धन्यवाद आणि स्वामींचा आशीर्वाद असाच राहू दे। या वर्षाचा मानसच माझा हा होता की या वर्षी आपलं व्लॉगिंग चॅनल हे यशस्वीच करून दाखवायचं। तर बघा, मुलांचा अभ्यास घेता घेता माझं कामसुद्धा करते आहे आणि माझी परीक्षा एवढी बघितली ना स्वामींनी, आरतीच्या आधी माझ्या पायाची नसवर नस चढली होती। रात्री अक्षरशः रडकुंडीला मी आले होते, तरी असं मला वाटत होतं की स्वामी म्हणत असतील की बघ तुला आतासुद्धा चान्स आहे माघार घेण्याचा, पण मी घेतला नाही। मी रडकुंडी आली पण मी शेवटपर्यंत म्हटलं नाही, मी आरती आणि नैवेद्य पूर्णच करणार आणि मी जाणारच आरतीला। तर ते सर्व व्यवस्थित पार पडलं। सकाळी उठल्या उठल्या मला काहीच जाणवत नव्हतं, सगळं व्यवस्थित झालं। त्यानंतर बघा, दुपारी जे प्रोडक्ट आले होते ना प्रमोशनसाठी, तर ते मी बघत होते। जर चांगले असले तरच मी ते दाखवते, आधी मी घालून बघते, वापरून बघते आणि मगच तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा, मुलांना देखील मी एकदा ट्राय करू दिलं, त्यांनाही नवीन गोष्टी बघायला आवडतात। तर संध्याकाळी मी असं टाळगोळ्यांसारखं काय बनवलं आहे, तर एक सरप्राईज बनवलं होतं माझ्या मुलांसाठी, कारण आता मटर ना खूप जास्त आले आहे, तर मटर कचोरी बनवली होती आणि मुलं खुश तर आपण खुश, हो की नाही मैत्रिणींनो? तर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर नक्कीच फॉलो करा आणि कमेंटसुद्धा करा। तर भेटूया छानशा नवीन व्लॉगमध्ये। आणि हो, मागच्या व्लॉगला इतके छान कमेंट आल्या, तर या व्लॉगला सुद्धा खूप छान जास्त कमेंट करा। आणि आज रात्री ना बाबांनी असं त्यांच्या शेताचा व्हिडिओ मला हा शेअर केला होता।